नमस्कार मित्रांनो. राज्यामध्ये सीसीआय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची किसान कपास ॲपवर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी कृषी विभागाकडून ॲग्रीस्टॅक पोर्टलची आधार संलग्न माहिती उपयोगात आणावी असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेले आहेत. राज्यात होणाऱ्या किमान हमीभावाने कापूस खरेदी नोंदणी आणि खरेदीच्या नियोजनासाठी मंत्रालयात मंत्री पणनजय कुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत आमदार देवराव भोंगळे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, पणन विभागाचे प्रधान सचिव, सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित होते. पणन मंत्री म्हणाले की कृषी आणि पणन या दोन्ही विभागांनी समन्वय करून कापूस खरेदीची प्रक्रिया शेतकरीभिमुख, सुलभ व जलद गतीने करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हमीभाव योजना अंतर्गत सोयाबीन, तूर, हरभरा आदी खरेदीसाठी शासन गंभीर असून शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये याची काळजी घ्यावी. ॲग्रीस्टॅक पोर्टलवर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आलेले आहेत. ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्याचे नावे, जमिनीचा तपशील व इतर माहिती जमा केली आहे. कृषी आणि पणन विभागाने या माहितीचा वापर करून शेतकरी कापूस खरेदी नोंदणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. किसान कपास ॲप वर राज्यातील 3,25,000 शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी केलेली आहे. या नोंदणीची पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. राज्यात 171 सीसीआय खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या खरेदी केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित योग्य नियोजन करून जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश पणन मंत्री यांनी दिलेले आहे. धन्यवाद.